राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DSP गोट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे सिद्धार्थ पवार. तुम्ही बघत आहात आपले पावसाळ्यातील चारा नियोजन. हे बघा आपण कसं चारा वगैरे नियोजन मध्ये करून ठेवलेलं आहे. भुसा असो, कडबा असो, हे ना, हे खूप गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. आपण पावसाळ्याच्या वेळेस चारा लावू, घास लावू, काही करू. ह्यावर्षी पडलेला दुष्काळ, आणि दुष्काळात आपला चारा स्टोरेज करणं थोडंसं कठीण आहे. दरवर्षी असते आपल्याकडे थोडंसं घास ते, पण ह्या वर्षी बाटू कडबा आपल्याला आपल्या कामापुरतं भेटलेलं आहे. त्याच्यामुळं काय करायचं, होईल तेवढं हिवाळ्याच्या वेळेस आपल्याकडं असते जेवढे भूस जमवता येतील आपल्याला तेवढे त्या क्वांटिटीमध्ये आपण जमा करून ठेवायचे. आपल्याला असं फाउंडेशन वगैरे ते करून ते चारा स्टोरेज करून घ्यायचं आहे. लक्षात आले? तुम्ही काय करता, व्हिडिओ बघायचे नादात व्हिडिओला लाईक करायला विसरता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरता. बघा, त्याने काय होतं, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं, चॅनल सबस्क्राईब जर केलं, तर यूट्यूब तुम्हाला काय करते, जे आपण नवीन पुढची जी माहिती देणार आहे ते तुमच्यापर्यंत पटकन माहिती ते पोहोचण्याचं काम करते. त्याच्यामुळं एक बार सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करा. व्हिडिओ भरपूर जण बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात व्हिडिओ बघण्याच्या नादात. त्याच्यामुळं लाईक करत जा, सबस्क्राईब पण करत जा. आणि व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला कशाबद्दल माहिती पाहिजे किंवा कशाचा व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल पण एक वळ लिहून पाठवत जा. त्याच्यामुळं मला पुढच्या तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ बनवता येईल, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करता येईल. त्याच्यामुळे एक वळ नक्की लिहून पाठवत जा. हे बघा आता, हे त्याच्यात ह्याच्यामधलं आपण काय केलेलं आहे, जे छोटा एकदम कडबा असतो तो आपण लहान काढण्यासाठी इथे एक 30-40 पेंड्या आहेत ना, इथं दाबून ठेवलेले आहेत. अशा वेगवेगळं थोडंसं नियोजन केलं तर बरं राहतं. नंतर हे बघा, आता तुम्हाला कडबा इकडला दाखवतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटा दिसत असेल थोडासा, पण भरपूर आहे. हे बघा, भरपूर कडबा असा दाबून ठेवलेला आपण, भरपूर आहे, बांधून ठेवलेला, कड वगैरे पाडणार नाही याच्यामुळं. आणि एकदम छान असा, म्हणजे त्याच्या मुळ्या पण पडणार नाहीत गावाने जर ठेवलं. ही डिक्की अशी आहे, याच्यात आहे ना आपण जे आपण लहान काढण्यासाठी गहू वगैरे ठेवत असतो ना, त्यासाठी ठेवलेलं आहे. आपण पहिलं असंच कॅरी बॅगमध्ये पोत्यामध्येच ठेवायचो, पण काय व्हायला लागलं, उंदरा खूप ताण द्यायला लागले. बघा, त्यांनी आपले 1-2-3 गोण्याच खाऊन घेतलं आणि गहू सांडली, पेंट सांडली. तेव्हापासून आपण हे असे डिक्कीमध्ये ठेवून टाकलेले आपल्या पहिले होते धान्याच्या घरात. आता हे बघा, हे भूत आहेत, तुरीचा असो कशाचा असो, असे मस्तपैकी असे एक लाईनीत लावून ठेवलेले. आता पलीकडून जी जाळी आहे का, त्या जाळीला आपण पावसाच्या वेळेस पलीकडून एक थोड्याशा ताडपत्रीचा आपण पडदा लावून घेतो त्याला, असं या साईडने, म्हणजे जेणेकरून वाऱ्याने त्याने आपल्याला पाऊस लागणार नाही. हे बघा, हे 2 आहेत ना, ते आपले भुईमुगाच्या शेंगाचे जे वेल असतात ते ठेवले त्याच्यात. याच्यामध्ये तुरीचा भुस्सा आहे, छान असं बडवलेला भुस्सा आहे. तुरी होईल तेवढं जर बडवलं ना, तर असं हे बघा, शेंगा तुम्हाला दाखवतो, हे अशा हो, असं मळणी यंत्रातून उपण्यातून जर काढता शेंगा निघत नाही. हे बडवलेलं आहे हाताने. बडवायची मेहनत जाते थोडीशी, पण आपल्या जे शेळ्यासाठी भुसं आहे ना, हे एकदम असं छान. बघा, असे कड एक काडी पण पडू देत नाही काढून जर टाकलं तर. त्याच्यामुळं चारा नियोजन खूप महत्त्वाचं आहे. दाखवतो तुम्हाला मी आता फाउंडेशनसाठी आपण कसे मेडी लावलेले आहेत, कसं काय केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खर्च अजिबात नाही. तुमच्या जे वेस्टेज घरापाशी पडलेलं सामान असते, लाकडं काय पाळ्या, त्याच्यापासून वेस्टेजपासून बनवलेलं आहे. असं काय नाही. आता तुमच्याकडे थोडंफार लागला खर्च तर लागू शकतो, पण माझ्याकडे तर पूर्ण 0 खर्चामध्ये केलेलं, फक्त मेहनतीमध्ये बनवलेलं आपण हे फक्त. आता हे बघा, हे सगळे असे बांबू आपण कट करून घेतले, व्यवस्थित असे एक लाईनीत बांधून एक काथ्याच्या सहाय्याने बांधून घेतलेले आहेत. हे बांबू आपल्याकडे पहिले कुक्कुट पालन होतं का, त्याचे बांबू उरले होते आपल्याकडे. त्याच्यामुळं आपण हे वेस्टेज सामान एकदम वापरात आणलेलं आहे. हे असे कापून असे लाईनीमध्ये बांधलेले आहेत मस्तपैकी. पाठीमागून एक पत्रा लावलेला आहे आणि असं छान मध्ये खाली मेडी लावलेली आहे. आता
बघू शकता तुम्ही. या साईडला जे आपल्या शेडचा जे मधला पोल आहे ना त्यालाच बांधलेलं आहे, तिथं काही एक्स्ट्रा मेड लावायची गरज नाही लागलेली आपल्याला. आणि इथं असे मध्ये बघा मजबूत लिंबाची अशी मेड लावून घेतलेली आहे, त्यामुळं असं काही टेन्शन नाही. किती वजन झालं तरी बी ह्या साईडला पण मेड बांधलेली आहे. ते बघा पाठीमागं पण तुम्ही बघू शकता किती मस्त आपण एक 2 ते 2.5 फुटाच्या अंतरावर मेड लावून घेतलेले आहेत. आणि एवढी हाईट कशामुळे ठेवलेली, आपल्याला आतमध्ये जाता यावं, काही प्रॉब्लेम आला उद्याच्याला उंदरे किंवा आपण काही सामान ठेवलेलं आहे ते आपल्याला जाऊन आणता यायला पाहिजे, खाली कचरा पडला तर झाडून पण घेता यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण असं एक मस्त अंतर ठेवलेलं आहे, खाली जाऊन बसून आपल्याला जाऊन आणता येते सामान. बघा असं एकदम एका लाईनीमध्ये ठेवलेलं आहे. पाठीमागच्या साईडला जे आपल्याला नंतर कामाला येतील त्यासाठी आपण आडवे लांब बांबू टाकले आहेत एक 18 फुटी, ते आपल्याला नंतर काही कामाला येतील, सगळेच कट केलेले नाही आपण. आता हे बघा असं लांब जर बघितलं तर असं छान दिसतंय, असं एकदम मस्त. एक 12 बाय 12ची रूम आहे ना, पुढे दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, आता आपण याला काय केलेलं आहे, या बांबूवर कडबा लावून ठेवलेला आहे. आता इथं आणून ठेवलेला आहे परत कडबा. आता हे आपल्याला वरती हळूहळू चालू आहे आपलं काम आहे. पण हे आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी थोडंसं स्टॉप करून एक व्हिडिओ बनवला आहे. हे बघा असं मस्त आपण जे बाहेर गंज लावतो का त्याप्रमाणे आपण वर पण लावून घेतली व्यवस्थित अशी. बघा पाठीमागून हवा यायला त्याला जागा आहे, पावसाच्या वेळेस आपण त्याला फक्त पडदा लावून घेतो. हे बघा आता असा जे कचरा पडतो ना ते आपल्याला खाली जाऊन झाडून आणता आला पाहिजे. हे बघा आता बऱ्यापैकी आपण वरती लावलेलं आहे. आता थोडंच राहिलं आहे, 100 पेंड्या राहिले आता, पण तरी पण म्हणलं तुम्हाला दाखव एकदा. आता जवळपास बऱ्यापैकी आपला लावून आवरलेला आहे कडबा. हे बघा मस्त असं. ह्या इथं पत्रा काढून इथं आपण भोतं ठेवणार आहेत नंतर. बघा असं व्यवस्थित एकदम लाईन, कसलाच खराब होत नाही कडबा. तुम्ही किती पण दिवस ठेवा, पुढच्या वर्षी या दिवसापर्यंत जर ठेवला तरी अजिबात कडब्याला काही होत नाही. बघा आता हे बघा आपण पूर्ण आपला कडबा लावून झालेला आहे. आपण त्या पुढं जे होता त्या आतला कचरा झाडून घेऊन पुढच्या साईडला पत्रा बांधलेला आहे, म्हणजे आपले जेणेकरून कड आतमध्ये जाणार नाहीत. इथं छोटा कडबा होता तेव्हा पण लावून ठेवलेला आहे. आपल्याला लहान काढायला त्याच्यात पेंड्या परत वाढायची गरज लागणार नाही. आपण यातली एक पेंडी घेऊन सेपरेट लहान काढायला टाकू शकतो. काढायला खाण्यासारखा येतो. इथं पुढच्या साईडने असं म्हणजे काढांनी ओढून शेळ्याने उडी मारून ओढू नये किंवा वाऱ्याने पडू नये पेंड्या आपल्या छोट्या छोट्या पेंड्यात, म्हणून आपण दाव्याने बांधून घेतलेलं आहे. हे बघा पूर्ण असा पत्र लावून घेतला, आपले कड आत जाणार नाहीत ना. इथं कड आत गेलं तर आपल्याला परत त्यांना बाहेर काढायला लई परेशान होती, त्याच्यामुळं असं आपण पत्र लावून घेतलेलं आहे. बघा आणि इथं जे मोकळी जागा दिसते यात आपण आता भोत टाकणार आहे. जे आपण भुसकटाचे त्याचे भरून ठेवलेत ना, तुरीचे, हरभऱ्याचे, सोयाबीन, हे असे थोडे थोडेच भेटले आपल्याला ह्या वर्षी, पण आपण तिथे सगळे असे मस्त एक लाईनीत लावून घेणार आहेत. आता झालेलं आहे आपलं कडबा ते लावून. आता आपण जे पाचोळा कचरा जे पडलेला आहे ते आता काढतोय आपण झाडून. घरचे पण साथ असणं महत्त्वाचं बरं का मित्रांनो. हे बघा आता सगळे जर मीच करणार तर कधी होणार ते, त्यामुळं घरच्याचे पण साथ असणं महत्त्वाचं आहे. झाडून वगैरे काढायला त्याला पाणी. तर आपण हे झाडून वगैरे झाल्यानंतर आहे ना, आता जे भोतात आपले ते लावून घेणार. बघा आपण पुढं आता पण पावसाळ्याच्या वेळेस आता लक्ष द्यायला नाही दिलं का, पावसाळ्याच्या वेळेस आपल्याकडे असतो पाऊस चालू, त्यावेळेस आपल्याला ओला चारा आणून टाकता येत नाही शेळ्याला. त्याच्यामुळं काय करायचं, ह्याच दिवसात आपल्या जे कुठं आपल्याला भूस भेटणार आहे, तूर भूस भेटणार आहे किंवा हरभरा भूस भेटणार आहे, ते आपण काय करायचं, असं आता हे आहे ज्वारीचं भूस, हे आहे तुरीचं भूस, वरती सोयाबीनचं, सगळे 2-2 भूत, असे 10 ते 12 भूत आहे आपले. पलीकडे भुईमुगाची येलं येते. ही आहे आपला कडबा, ही आपला छोटा बाटूक कडबा. आपण 400 पेंड्या स्टोरेज करून ठेवलेत, त्याला आपण गेलं खाली फाउंडेशन. तर या अशा पद्धतीने आपण चारा स्टोरेज ठेवत जा. नाहीतर काय होतं, तुम्ही अचानक पावसाळ्याच्या वेळेस तुम्ही म्हणताना आता वाला चारा कसा आणायचा, पाऊस चालू आहे, तर तसं काय नाही. त्यावेळेस तुम्ही घ्यायच्या 2 पेंड्या, 4 पेंड्या तुमच्या शेळ्याच्या क्वांटिटीनुसार भूस टाकले. एक टाईम कडबा टाकायचं, एक टाईम भूस सकट टाकायचं. त्यावेळेस तुमचं सगळं पावसाळ्यात नो टेन्शनमध्ये राहू शकतं. मग बाहेर किती पाऊस चालू जरी असला, आतल्या आत चारा घेणे, आतल्या आत गावाने टाकणे. तुम्ही तर पहिलं बघितलं आपल्या गावाण्याचे नियोजन कसं आहे काय.